नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धननिरंकारजी. बघा, अवतारवाणीमध्ये शहेनशाह अवतारसिंहजी महाराज आपल्याला 8 नंबरच्या पदामध्ये सांगतायत की सत्य मार्ग आचरीला जानी जग त्यांचे वैरी बनले. सत्य मार्ग आचरीला जानी जग त्यांचे वैरी बनले. संत जनानी कष्ट शोषिले अभिमाने नाही भरले. संत जनाना सदैव मनमुख अल्पमती ऐसे म्हणती. आपुल्या स्वार्थासाठी मनमुख संतांशी झगडे करती. भरकटलेले लोक जगी या गुरुलाही भटका म्हणती. खंतन त्याची संत जनाना ध्यान तयावरी ना देती. धर्म जाणतो म्हणती तयानी वैर जगी या वाढविले. कठ्ठरपंथी पंडित यानी फतवे अनेक काढिले. आले तेव्हा कदर न केली दीप मढ्यावर लावी येती. अवतार म्हणे हे मूर्ख जगी या आपुला हट्ट न सोडित. बघा, शहेनशाहजींनी किती सुंदर रूपामध्ये आपल्या सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केलाय, पटवून सांगण्याचा प्रयत्न केलाय की सत्य मार्ग जो कोणी आचरेल ना, जग नक्कीच त्याचं वैरी बनणार आहे, 100%. का तर आजपर्यंतचा इतिहासही आपण वाचतो, आपण बघतो. काय झालं? सत्य मार्ग कोणी आचरला? तर फक्त संतांनी. आणि त्या संतांना त्या वेळेस कोणी स्वीकारलं? कोणी नाही स्वीकारलं. आणि आता मात्र, म्हणून तर शहेनशाहजी शेवटी म्हणतायत ना की आले तेव्हा कदर न केली दीप मड्यावर लावी येती. म्हणे अवतार मूर्ख जगी या आपुला हट्ट न सोडिती. ज्यावेळेस होते ना त्यावेळेस मात्र त्यांची कदर केली नाही, आणि आता मात्र त्यांच्या पालख्या, त्यांच्या दिंड्या नेता ही माणसं थकत नाहीत. त्यांनी जे करायला सांगितलं ना आपल्याला, त्याच्याकडे मात्र कोणीच लक्ष दिलं नाही. उलट त्यांना वेड ठरवण्याचा प्रयत्न केला. आपण एक अभंग सुद्धा ऐकतो. तुकोबाची कांता सांगे लोकापासी. वेडाबाई माझा जातो पंढरीशी. वेडाबाई माझा जातो पंढरीशी. फुटकाच विना तुटक्याच तारा घालिये रे जरा पंढरीशी. सांगायचा भाव एवढाच आहे की स्वतःच्या बायकोला सुद्धा पटलं नाही हो सांगितलेलं. जगाचं काय घेता? आणि आज माझं सांगितलेलं, मी माझ्या सद्गुरूची महती इतरांना सांगितलेली त्यांना आवडत नाही. त्यात काय नवल आहे? पहिल्यापासून होत आलंय ते आत्ता होतंय, त्यात काहीच नवल नाही. नवल ते म्हणावं लागेल जे संतांनी केलं ना, त्यांचं लोकांनी न ऐकू द्या. त्यांनी त्यांचं काम केलं, दवंडी द्यायचं त्यांनी काम केलं. त्यांचा फक्त एवढाच अट्टास होता की हे मला कळालंय ना, ते मला सगळ्यांपर्यंत नेऊन पोहोचवायचंय, सगळ्यांना सांगायचंय. मग भले ते माझ्यावर विश्वास ठेवत अगर न ठेवत. आणि त्याच्यासाठी माहिती आहे काय लागतंय? सहनशीलता. आणि आजकालच्या जगात बघायला गेलं तर तेच कुठंतरी कमी पडते प्रत्येकामध्ये. दासीने एका पुस्तकामध्ये वाचलं होतं की एक महात्मा सहनशीलतेचं पुस्तक वाचत असतो. विषय काय? सहनशीलता. आणि घरातला मुलगा त्यांना येतोय, बाबा पाणी घ्या, बाबा पाणी घ्या. तो म्हणतो थांब थोड्या वेळ, ठेव खाली. नाही बाबा पाणी घ्या, ठेव खाली. बाबा पाणी घ्या. याला एवढा राग येतो की ती पुस्तकच फेकून त्याला हाणतो. विषय काय होता? सहनशीलता. मग कुठेतरी अशी तर गत होत नाही. मी नेमकं करतोय काय ह्याच्यावरच माझं ध्यान नाही तर फायदा होणारच नाही. सांगतायत शहेनशाहजी, पुढे सांगतायत की भरकटलेले लोक जगी या गुरुलाही भटका म्हणती. खंतन त्याची संत जनाना ध्यान तयावरी ना देती. हे लोक गुरुला सुद्धा नावं ठेवणार आहेत, सद्गुरूंना सुद्धा नावं ठेवणार आहेत. पहिल्यापासून केले लोकांनी, आज करतायत नवल नाही. पण काय म्हणतायत शहेनशाहजी? खंतन त्याची संत जनाना ध्यान तयावरी ना देती. असल्या गोष्टीमध्ये अडकून पडायचं नाही. आपलं नेमकं उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय आहे, माझ्या सद्गुरूचं ध्येय काय आहे, हेच फक्त मला माझ्या डोळ्यासमोर ठेवायचे. मग बाकी लोक काय म्हणतील, हे काय म्हणतील आणि ते काय म्हणतील द्या सोडून. नेमकं माझा सद्गुरू काय म्हणतोय आणि सद्गुरूच्या वचनानुसार माझं आचरण आहे का, माझं वागणं आहे का, मी सद्गुरूच्या म्हणण्यानुसार चालतो का, एवढं परीक्षण आपण करायचंय हो. लोकांचं परीक्षण करायला सद्गुरूनं मला सांगितलं सुद्धा नाही. का तर ज्ञान आपल्याला झाले, त्यांना अजून झालेलंच नाही. त्यांना झालं असतं तर ते तसं बोललेच नसते. मग कुठेतरी ब्रह्मज्ञान मला झालंय, त्यावेळेस ती अवस्था माझी निर्माण व्हायला पाहिजे, जगाची नाही.
जगाची जगरूड आहे पहिल्यापासून हेच होत आले का तर त्यांना ब्रह्मज्ञान नाही. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर माणसामध्ये बदल होतोच, किंतु परंतुचा विषयच येत नाही. मग मलाही ब्रह्मज्ञान झालं, माझ्यामध्ये बदल 100% व्हायलाच पाहिजे. जर झाला असेल तर ब्रह्मज्ञान झालंय, आणि जर झाला नसेल तर ब्रह्मज्ञान झालंच नाही, कन्फर्म आहे. दासी सांगण्याचा प्रयत्न दासीचा एवढाच आहे की मला सद्गुरू काय सांगतोय ना त्याच्यावर ठाम राहायचंय. मग मला सद्गुरूनं दया, क्षमा, शांती हे अलंकार संतांचे असतात म्हणून आपल्याला सगळ्यांना पहिल्यापासून माहितीये. मग सद्गुरूनं मला ब्रह्मज्ञान देऊन संत बनवलंय. मग ही संतांची अवस्था माझी झाली आहे का घडोघडीला क्षणाक्षणाला माझ्या दुसऱ्यामध्ये मला काहीतरी वेगळं दिसतंय. दासीला एक छोटस उदाहरण ह्याच्यावरून आठवतंय की एक साधू महात्मा रस्त्याने जात होता. उन्हाळ्याचे दिवस होते, त्याला भरपूर तहान लागलेली होती, व्याकुळ झालेला होता तहानेनं. एक बाई दारात आलेली असते, तिनं बघते त्या साधू महात्म्यांना आणि बघितलं की तिच्या लक्षात येतं बाबाला तहान लागली. ती म्हणली, बाबा तुम्ही इथं बसा, सावलीत बसा, आम्ही तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. साधूला सुद्धा आश्चर्य वाटलं की न सांगता बाई पाणी आणायले. नवल वाटलं, छान वाटलं की किती चांगली बाई आहे, संस्कारी बाई आहे. साधू म्हणतोय मनातली मनात. आता ती बाई जी आत गेली ती 15-20 मिनिटं बाहेरच आली नाही. त्यावर ह्या बाबाच्या मनात लगेच विचार बदलला. एकतर मी पाणी मागितलं सुद्धा नव्हतं, मनानं बाई म्हणली पाणी आणू का, बसा सावलीत, आणि आता किती वेळ झाला आत जाऊन बसली, ती बाहेर यायचं नावच नाही, कसली बेकार बाई आहे. विचार त्या बाबाच्या मनात बरं का. आता थोड्या वेळानं ती बाई एक ग्लास घेऊन बाहेर येते आणि ग्लास देत म्हणते, बाबा म्हणलं नुसतंच पाणी देण्यापेक्षा म्हणलं तुम्हाला शरबत बनवून आणावं, म्हणून मी लिंबू आणायला बाहेर गेले होते, त्याच्यामुळे जरा उशीर झाला, माफ करा. आता बाबाच्या मनामध्ये अजून भाव बदलले. बाबा काय म्हणतात बघा, एकतर न मागता पाणी पिण्यासाठी थांबवून घेतलं आणि आता पाण्याच्या ऐवजी शरबत बनवून आणलं, किती चांगली बाई आहे ही. आता जसं ती ग्लास उचलून तोंडाला लावला तेवढ्याच बाबाच्या मनामध्ये विचार, अहो नुसतं पाणीच दिलं असतं तर बरं झालं असतं ना, हे असलं आंबट पाणी द्यायची काय गरज होती, यात साखर सुद्धा नाही, किती बेकार बाई आहे ही. तेवढ्यामध्येच ती बाई आतून साखरेची वाटी घेऊन येते आणि म्हणते, बाबा मला वाटलं तुम्हाला शुगर बिगर जर काही असली तरी म्हणून मी याच्यात साखर टाकली नव्हती, सांगा किती साखर टाकू. आता बाबाच्या मनामध्ये अजून विचार की बघा, एकतर न मागता पाण्यासाठी थांबवलं, पाण्याच्या ऐवजी शरबत बनवलं आणि माझ्या आरोग्याची सुद्धा काळजी घेते, किती चांगली बाई आहे ही. विचार करायला गेलं तर बाबा तोच, बाई तीच, पण विचार मात्र क्षणाक्षणाला बदलतायत. मग कुठंतरी माझी अवस्था तशी व्हायला नको. सद्गुरूंना आपल्याला जे काही शिकवलंय ना, जे काही सांगितलंय ना, त्यावर तरी निदान ठाम राहण्याचा प्रयत्न करूयात. दासीकडून जरी काही चुकत असेल तरी उदाहरणतकरणाने क्षमा करा. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांशी नक्की शेअर करत जा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरत जाऊ नका. कमेंटमध्ये काय आवडतं काय नाही ते सांगायलाही विसरत जाऊ नका. प्रेमाने बोला. धन्यवाद.